फास्ट 100. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे. लाडक्या बहिणींना राज्य सरकार रक्षाबंधनाची ही भेट देणार आहे आणि याबद्दल अदिती तटकरेंनी एक्सवर पोस्ट केली आहे. अखेर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर करण्यात आलंय. सर्किट बेंचमध्ये 18 ऑगस्ट पासून कामकाज सुरू होणार आहे आणि यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूरला लाभ मिळणार आहे. CPR समोरील इमारतीत सर्किट बेंचचं कामकाज सुरू होणार आहे. ईडीच्या तपासात दादा भुसेंचे जावई वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या भ्रष्टाचाराचं रेट कार्ड समोर आलं. कोणत्याही प्रकल्पाला परवानगी देताना प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये तर नगररचना उपसंचालक यांचे 10 रुपये प्रति चौरस फूट कमिशन आकारल्याचं ईडीच्या तपासात समोर आलंय. तुळजाभवानी मंदिरात आजपासून पुढील 10 दिवस फक्त मुखदर्शन सुरू राहणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान तातडीनं काम पूर्ण करून प्रत्यक्ष दर्शन सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली. दौंडच्या यवतमध्ये 2 गटात मोठा तणाव निर्माण झाला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं 2 गटात राडा झाला. दरम्यान यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दौंडच्या यवतमधील तणावानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं. बाहेरील व्यक्तीनं चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. बेकायदेशीर काम करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांनी यवतमधील घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली. गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोराला प्रतिकार केल्यानं अज्ञात चोरट्याने तरुणावर गोळीबार केला. पिंपरी कॅम्प परिसरात ही घटना घडली आणि या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाला असून तपासासाठी 10 पथकं रवाना करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना अटक करण्यात आली. एका बांधकाम साईटवर 50 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईच्या अंधेरी MIDC पोलिसांनी ही कारवाई केली. कमलेश रायने याआधी 8 लाख रुपये घेतल्याची माहिती असून आज 5 लाख रुपयांचा दुसरा हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या मेट्रो स्थानकाच्या नावावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केला. मेट्रो स्थानकाला कोटक छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असं नामकरण केल्यानं तीव्र निषेध करण्यात आला. मुंबईतील बोरिवली पश्चिम भागातील अनधिकृत बांधकामांवर BMCने कारवाई केली. अनधिकृत फेरीवाले, स्टॉल, हातगाडी आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये भर दिवसा एका व्यापाऱ्यावर गोळीबार झाला. यात 20 वर्षीय व्यापारी गंभीर जखमी झालाय. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वसईच्या बेनापट्टी स्मशानभूमीत झुले आणि व्यायाम उपकरणं बसवल्यानं माजी महापौर प्रवीण शेट्टींनी संताप व्यक्त केला. यावेळी स्मशानभूमीत प्रवीण शेट्टींनी अनोखं आंदोलन करत पालिकेचा विरोध केला. इंडिया आघाडीचे खासदार येत्या 8 ऑगस्टला केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतील आणि याच दिवशी ते संसद भवन इथून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढणार आहेत. निवडणूक प्रक्रियेबाबत वारंवार होणाऱ्या शंका, मतदार याद्यांमधील अनियमितता आणि स्वायत्त संस्थांवरील राजकीय हस्तक्षेप याविरोधात हा निषेध नोंदवला जाणार आहे. मतदान चोरी झाल्याचा राहुल गांधींनी गंभीर आरोप केला. कोणालाही सोडणार नसल्याचं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला इशारा दिला. भविष्यात मंत्र्यांची कुठलीही चूक खपून घेणार नाही. बेशिस्त वर्तन अजिबात खपून घेतलं जाणार नाही. कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना दिला. मोठा रोष असल्याने आम्ही चर्चा करून कोकाटेंचं खातं बदललं. सध्या मंत्रिमंडळात आता दुसरा कोणताच बदल होण्यासंदर्भात चर्चा नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय मला मान्य आहे. मी नाराज नाही, मी खूप आनंदी आहे असं माणिकराव कोकाटे म्हणाले. बर्डेंकडे खातं सोपवल्याने त्याला निश्चित न्याय मिळेल असं कोकाटे म्हणाले.
फक्त खातं बदलून चालणार नाही, खातं बदलणं म्हणजे कोकाटेंना काही करण्याची सूट आहे अशी टीका अनिल परब यांनी केली. आरोप असलेल्या मंत्र्यांवर राजीनाम्याची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अनिल परबांनी केली. माणिकराव कोकाटे अनुभवी मंत्री आहेत, त्यांना खेळाचा अनुभव चांगला आहे, म्हणूनच त्यांना क्रीडा आणि युवा कल्याण असं मंत्रिपद त्यांना मिळालं. पूर्वीचा अनुभव बघता ते योग्य न्याय या विभागाला देतील अशा शब्दात रोहित पवारांनी कोकाटेंना टोला लगावला. मंत्र्यांच्या आका त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत, किती सफेदी करायचा प्रयत्न केला तरी सरकार कलंकितच आहे अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर जोरदार टीका केली. माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून उचल मागणी केल्यानं लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती होती. परवाना परत केला याचा अर्थ सुटका होत नाही, चोराने चोरीचा माल पोलिसांना दिला असं म्हणत अनिल परब यांनी गृहमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला. सावली बारमध्ये डान्सबार सुरू होता, हे सिद्ध झालंय. आता गृहराज्यमंत्र्यांची सुटका नाही असं अनिल परब म्हणाले. आतापर्यंत सावली बारवर 4 वेळा छापा पडला. मुख्यमंत्र्यांकडे सर्व पुरावे दिलेत. मुख्यमंत्र्यांनी कणखरपणा दाखवून गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे असं अनिल परब म्हणाले. योगेश कदम यांनी सावली डान्स बारचा ऑर्केस्ट्राचा परवाना परत करणं हा केवळ बचावाचा भाग असल्याची टीका सुषमा अंधारेंनी केली. तर कारवाईपासून वाचण्यासाठी सारवासारव सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या. आमदार सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची पाहणी केली. चंद्रपूर मूल, चंद्रपूर बामणी आणि चंद्रपूर जाम या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री मकरंद पाटील यांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे 10 प्रश्नांचे लेबल चिटकवलेला हार घालून पालकमंत्र्यांचं स्वागत केलं. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार आणि मेहकर भागात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिलं. चंद्रपूर शहरात भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची आई अम्मा जोरगेवार यांचं स्मारक उभारलं जाणार आहे. गांधी चौकात हे स्मारक उभारलं जाणार असून या चौकाचं नाव बदलून अम्मा जोरगेवार नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेने संमत केला. मात्र स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी स्मारकाच्या बांधकामाला विरोध केला. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेतल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करत असल्याचंही ते म्हणाले. परळीमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करा, आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी जी ती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली. नाशिकमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पुढाकाराने एरोनॉमिक्स 2025 अभियान राबवण्यात येत आहे. मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आणि या अभियानात शहरातील 40हून अधिक संघटनांनी सहभाग घेतला. रुग्णांच्या अंगावरून उंदीर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडच्या जिल्ह्यातील कंधार ग्रामीण रुग्णालयात घडला. या घटनेनंतर आरोग्य विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर रुग्णालय इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आपली असून कोणी निष्काळजीपणा केला तर कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिला. अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील निविदा प्रक्रियेत घोटाळा झाला. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकासह 2 उच्च पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. एकाच वेळी 3 अधिकाऱ्यांचं निलंबन झाल्यानं अकोल्याच्या आरोग्य विभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव महापालिकेत जन्म नोंदणी दाखल्यात घोळ झाल्याचं समोर आलं. आडनावासह वडिलांचं नावही बदलल्याची बाब समोर आली आणि यामुळे आयुक्तांनी उपायुक्तांना चौकशीचे आदेश दिले. मालेगाव बॉम्बस्फोट निकालानंतर मालेगावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. शहरातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील शहरात तळ ठोकून आहेत. बुलढाणामध्ये समृद्धी महामार्गाच्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वाशिम जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिला.
पीक विमा काढण्यात 55% घट झालेली आहे. शासनाने 14 ऑगस्टपर्यंत पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. शेतात राहून कुक्कुटपालनाचा व्यवसाय आणि शेती सांभाळणाऱ्या वृद्ध दाम्पत्याच्या घरात पाणी शिरलं. साकोली शहरातल्या जुन्या वस्तीतील तलाव फुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी शेतात शिरलं. दरम्यान या वृद्ध दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढलं तर पाण्याच्या प्रवाहात कोंबड्या वाहून गेल्या. चिपळूण MIDC इथल्या पंपाचं बिल थकीत असल्यानं महावितरणने नगर परिषदेचं वीज कनेक्शन बंद केलं. नगरपालिकेनं महावितरणने थकवलेल्या करामुळे सबस्टेशनला टाळं लावलंय आणि यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांना नाहक 3 तास अंधारात राहावं लागले. धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात सरकारच्या वतीने चारा लागवडीसाठी मोहीम राबवण्यात आली. पुढील काळात चारा टंचाई भासू नये म्हणून पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाने हा उपक्रम राबवला. रायगड जिल्ह्यात आजपासून महसूल सप्ताहाला सुरुवात झाली. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माणगाव तहसील कार्यालयात सप्ताहाला सुरुवात झाली. तर महाड इथे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. अकोला शहरातील वाहतूक समस्या सोडवण्याकरता पोलीस प्रशासन सक्रिय झाले. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण काढण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. दरम्यान नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. ठाणे जिल्ह्याच्या बेहरे खडवली ग्रामपंचायत सरपंचपदी गीता कडव यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रियेला ग्रामविस्तार अधिकारी BB पष्टे यांनी सहकार्य केलं. बुलढाणा जिल्ह्यातील नियम धाब्यावर बसून शेतकऱ्यांना जादा दरानं खतं आणि बियाणं विक्री करणाऱ्या तब्बल 93 कृषी केंद्रांवर जिल्हा कृषी अधीक्षकांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत 93 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर नंदुरबारमध्ये हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीनं मोठ्या मारुती मंदिरात महाआरती करत जल्लोष करण्यात आला. वाशिमच्या रिसोड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसंच नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी नेते योगेश भारड यांनी भरपाईची मागणी केली आहे. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर ट्रकमधील 2,43,46,46,000 रुपयांच्या वॅक्सिनच्या 46 बॉक्सची चोरी झाली. या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील सुनस गावात अनेक गुरांना लाळ्या खुरकूत आजाराची लागण झाली आणि या आजाराने गायी बैल आजारी पडलेत आणि या आजाराने शेतकरी त्रस्त झाले असून या आजाराची सुरुवात झालेल्या गुरांना वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं. उपोषणाला बसलेल्या शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात हजर नसल्यानं गोंधळ वाढला. दरम्यान महिलांनी इमारतीवरून उड्या टाकण्याचा इशारा दिला. पवनचक्की विरोधात धाराशिवमध्ये उपोषण करणाऱ्या 4 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली. गेल्या 5 दिवसांपासून शेतकरी उपोषण करतात. पवनचक्की कंपनी विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनावर आजही तोडगा निघालेला नाही. कैलास पाटील यांनी मध्यस्थीसाठी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना फोन करून शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. दरम्यान त्यावर तोडगा काढण्याचं आश्वासन मंत्री भोयर यांनी दिलंय. मात्र तरीही आंदोलक आंदोलनावर ठाम आहे. हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर डोंगरकडा गावातील नागरिकांचं गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. डोंगरकडा ग्रामपंचायतमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. तर ग्रामसेवकाचं तातडीनं निलंबन करण्याची मागणी जी ती करण्यात आली. यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. धुळ्यात भाजीपाला विक्रेता संघटनेनं पालिका प्रशासनाविरोधात मोर्चा काढला. कारवाई करताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी केलेला आहे. दरम्यान आग्रा रोडवरील हॉकर्सचा प्रश्न सोडवण्याकरता मागणी करण्यात आली. वर्ध्याच्या हिंगणघाटात राष्ट्रीय महामार्गावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चक्काजाम आंदोलन केलं. कलोडे चौकातील अतिक्रमणधारकांना पक्के घरपट्टे देण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि चक्काजाम आंदोलनामुळे तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वर्धा नगर परिषद कार्यालयात हॉकर्स युनियनच्या अध्यक्षाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. अतिक्रमण हटाव मोहिमेला त्यांनी विरोध केला. अतिक्रमण हटवल्यानं हॉकर्स बेरोजगार झाल्याचा आरोप त्यांनी केला. कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीनं सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या आवारात जनआंदोलन छेडण्यात आलं. एक्सप्रेस गाड्यांना थांबे देण्यासह ऑनलाईन तिकीट उपलब्ध व्हावी या मागणीकरता आंदोलन करण्यात आलं.
दापोलीमध्ये प्रीपेड वीज मीटर विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. वीज वितरण कंपनीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली. नाळ 2 चित्रपटाला बेस्ट चिल्ड्रन फिल्म पुरस्कार, श्यामच्या आईला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. जवानसाठी शाहरुख खान आणि 12वी फिल्मसाठी विक्रांत मेस्सीला सर्वोत्तम अभिनेता आणि राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. रायगडच्या बाजारपेठेत रक्षाबंधनासाठी आकर्षक राख्या दाखल झाल्यात. यंदा राख्यांच्या दरात घसरण झाल्यानं नागरिकांनी राख्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली. भंडाऱ्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. 105व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांनीही उपस्थिती लावली होती.